नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मी पण मस्त। आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे अशा व्यक्तींबद्दल जे स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी सर्व काही गोष्टी करत असतात। मग त्या तुम्ही असो, मी असो किंवा इतर कुठल्याही महिला असो किंवा पुरुष असो, त्या एकाच व्यक्तीला आयुष्यात इतकी किंमत देतात ना की ते स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट विसरून जातात, स्वतःच्या आवडीनिवडी विसरून जातात, स्वतःला सुद्धा विसरून जातात। फक्त त्या एकाच व्यक्तीला इतकं म्हणजे सगळं काही आपलं पूर्ण जग ती एकच व्यक्ती असं मानायला लागतात। आणि तीच व्यक्ती तुम्ही एखादी चूक केली किंवा तुमच्याकडनं काहीतरी चुकीचं घडलं त्या व्यक्तीच्या बाबतीत, तर ती व्यक्ती ते सगळ्या गोष्टी विसरून जाते ज्या तुम्ही त्यांच्यासाठी केल्या होत्या आणि फक्त ती एकच गोष्ट ती पकडून ठेवते की तू हे नव्हतं करायला पाहिजे किंवा तू तसं नव्हतं वागायला पाहिजे किंवा तू असं नव्हतं बोलायला पाहिजे। आणि त्या एका गोष्टीमुळं ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते किंवा मग तुम्हाला इग्नोर करायला लागते, मग ती कोणीही असेल। ट्रेनचा आणि माझा व्हिडिओ काढायचा एकच वेळ होतो आणि ट्रेन नेहमी माझ्या व्हिडिओच्या मध्येच हॉर्न देते जोरात फॉर्म करून, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा। तर व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करते। तर होतं कसं माहिती आहे का, आपण एखाद्या व्यक्तीला ना समजा ते फ्रेंड असेल, कोणाची बहीण असेल किंवा कोणाची फ्रेंड असेल, कोणीही असू शकते। तर त्या व्यक्तीला आपण सर्व काही मानायला लागतो, ती व्यक्तीच आपल्यासाठी सर्वस्व आहे असं मानायला लागतो, त्या व्यक्तीसाठी आपण सर्व काही करायला लागतो। त्या व्यक्तीला जे आवडेल ते आपल्याला आवडायला लागतं, त्या व्यक्तीची जी आवड आहे तीच आपण पूर्ण करत राहतो। त्यावेळेला आपण विसरून जातो की आपल्याला पण काहीतरी आवडतं, आपल्या पण कुठल्या आवडत्या गोष्टी आहेत किंवा नाहीत। आपण आपल्या ना आवडत्या गोष्टीसुद्धा आवडून घेतो, का तर त्या समोरच्या व्यक्तीला आवडतात म्हणून। तर मग अशात काय होतं, ती व्यक्ती जी आहे ना, जिला आपण एवढं भाव देतोय, एवढं सगळं तिच्यासाठी करतोय, ती व्यक्ती एक दिवस आपल्याला नक्कीच असं दाखवून देते की म्हणजे तिच्यासाठी आपण काहीच नाही आहे। आणि आपण वेड्यासारखा एखाद्याला मस्त म्हणजे नाही का सगळं काही करत राहतो, त्याला जीव लावतो, त्याला आवडतंय नाही आवडतं त्या गोष्टी करतो। मग ते कोणीही असू शकतो, असं मी म्हणत नाही की हजबंड वाईफच असतील किंवा मित्रमैत्रिणीच असतील किंवा बहीण भाऊच असतील किंवा कझनच असतील, असं काही नाही। कुठलंही नातं असू द्या, एखाद्या व्यक्तीला तुम्ही सर्वस्व मानून सर्व त्याच्यासाठी करत बसू नका, कारण तुमची एक चूक, फक्त एक चूक तुम्हाला ती व्यक्ती दाखवून देईल आणि तुमच्या आयुष्यातून निघून जाईल किंवा तुमच्यापासून दुरावा घेईल आणि त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार आहे। त्या व्यक्तीला मात्र फरक पडत नाही। आणि तुम्हाला का फरक पडतो, कारण तुम्ही त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवलेला असतो, त्या व्यक्तीसाठी सर्व काही गोष्टी केलेल्या असतात। तुम्ही स्वतःचं मन, स्वतःची आवड निवड शेजारी बाजूला ठेवून त्याच व्यक्तीचं सर्व काही करत असता आणि ह्या गोष्टीची त्या व्यक्तीला जाणीव नसते। असं माझ्या बाबतीत बरेच वेळा झाले। माझ्या आयुष्यात अशा खूप मैत्रिणी येऊन गेल्यात ज्यांना मी मैत्रिणीपेक्षा जास्त मानले। मला माझी सख्खी बहीण नाही आहे, म्हणून मी माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक मैत्रिणीला माझ्या बहिणीसारखं मानायचे। आणि प्रत्येक वेळी माझ्यासोबत हेच झालं, जेव्हा कोणाला मी चांगली मैत्रीण किंवा चांगली बहीण म्हणजे एकदम क्लोज फ्रेंड किंवा असं एकदम नातं जोडायला जाते ना, ती व्यक्ती मला तिचा खरा रंग दाखवूनच देते। आणि त्याच अनुभवावरून मी हा व्हिडिओ बनवला आहे, कारण मला जे अनुभव आलेत ते इतर कोणाच्या बाबतीत घडू नये, मी जे भोगले ते इतर कोणी भोगू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा। माझ्या चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ असतात ज्यामध्ये मी स्क्रिप्ट वगैरे काही करत नाही, मनाचं काहीही सांगत नाही। जे माझ्यासोबत रिअलमध्ये घडले, जे मी अनुभवले, त्यातनं मला काय शिकवण मिळाली ह्याबद्दलच तुम्हाला सांगत असते, खोटं काहीही नसतं त्यामध्ये। त्यामुळे माझे व्हिडिओ पूर्ण बघत जावा, आवडल्यास लाईक करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा। आणि तुमची कोणी मैत्रीण किंवा बहीण असेल तर तिला शेअर करत जावा माझे व्हिडिओज। तर वळूयात मेन विषयाकडे। तर झालं असं की मी हॉस्टेलला होते, 11वी-12वी मी हॉस्टेलमध्येच काढली आहे। तर हॉस्टेलमध्ये बऱ्याच मैत्रिणी झाल्या होत्या, काही रूममेट झाल्या होत्या आणि माझी एक म्हणजे रूममेट नव्हती
पण शेजारच्या रूममध्ये माझी एक मैत्रीण होती आणि त्या दोघीजणी बहिणी होत्या आणि त्या दोघींपैकी एकीसोबत माझं छान जमायचं आणि तीसुद्धा मला म्हणजे नाही का एकदम बहिणीप्रमाणेच मानायची आणि बहिणीसारखंच मला ट्रीट करायची, बहिणीसारखंच वागायची माझ्यासोबत. आणि असंच आमचं चालायचं. मी तिच्या कधी केसांना तेल लावून दे, कधी काय कर, कधी ती माझ्या रूममध्ये येऊन झोपणार, कधी मी तिच्या रूममध्ये जाऊन झोपणार. आम्ही एक बेड शेअर करायचो. म्हणजे मैत्रीण म्हणजे राहिलीच नव्हती, ती एकदम माझी सख्खी बहीणच जसं काय, असं मी तिला वागवायला लागले. आणि तीसुद्धा बरं का, असं नाही की फक्त माझ्याच साईडने ते सगळं होतं, तीसुद्धा मला एकदम बहिणीसारखी मानायला लागली आणि स्वतःच्या बहिणीपेक्षा ती जास्त मला मानायची आणि तिचे काही गोष्टी असतील, सिक्रेट असतील, काय असतील, मला शेअर करायची. मी सुद्धा तिला शेअर करायचे. आमच्यामध्ये खूप बोलणं व्हायचं. रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालायच्या. जर दुसऱ्या दिवशी समजा कॉलेजला सुट्टी असेल तर आज रात्री आम्ही इतक्या गप्पा मारायचो ना की विचारायलाच नको. कुठं जायचं असेल सोबतच, काय आणायचं असेल सोबतच, काही ड्रेस घ्यायचा असेल तर मग सोबतच. मला आवडला नाही आणि तिला आवडला तरीसुद्धा मी तो ड्रेस किंवा तो टी शर्ट किंवा तो टॉप मी घ्यायचे आणि तीसुद्धा तशीच करायची. तिला काही आवडलं नाही आणि जर मला ती गोष्ट आवडली तर ती घ्यायची मला विचारून की छान वाटेल का, छान दिसेल का. आणि असं सगळं सुरळीत चाललं होतं. आणि ते म्हणतात ना की आपण जितकं जास्त जीव लावतो ना तितकं आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो. आणि मी पण तिला एकदम बहिणीप्रमाणे मानत होते, एकदम बहिणीसारखं तिला वागवत होते. तिला काय हवं नको ते पण बघायचे, तीसुद्धा मला बघायची. ती माझ्यापेक्षा 1-1.5 वर्षांनी लहान होती, तर मी म्हणजे माझी लहान बहीणच असंच समजायचे तिला. आणि मग एक दिवस झालं असं की तिच्या बहिणीचं आणि माझं थोडंसं छोट्याशा गोष्टीवरून वाद झाले आणि मला अशी अपेक्षा होती की मी तिला असं मैत्रीण मानते, ॲज अ बहीण मानते, तर कदाचित ती तिच्या सख्ख्या बहिणीला जसं समजून घेते, तिचं सगळं काही ऐकून घेते, तसंच ती माझंसुद्धा ऐकून घेईल. कारण ती तिच्या स्वतःच्या बहिणीपेक्षा माझ्यासोबत जास्त राहायची, माझ्यासोबतच असायची. पण मी तिथं चुकीची ठरले. एक दिवस असाच आला, तिच्या बहिणीचं आणि माझं थोडंसं खटकलं आणि तिच्या बहिणीला आवडत नव्हतं की ती माझ्यासोबत जास्त राहायची. म्हणजे तिची सख्खी बहीण असताना तिने तिच्यासोबत राहावं असं तिला वाटायचं, पण ती राहायची माझ्यासोबत आणि मी कोणीही नसताना ती माझ्यासोबत जास्त टाईम राहते, माझ्यासोबत टाईम घालवते, माझ्यासोबत जेवणं सगळंच माझ्यासोबत करते, बाहेर जाणं येणं. हे तिच्या बहिणीला पटत नव्हतं आणि त्यामुळे तिचे आणि माझे सारखेच खटके उडायचे. सारखं छोट्या छोट्या कारणावरनं ती मला काहीतरी बोलणार, मी तिला काहीतरी बोलणार. आणि असंच एक दिवशी आमचं जोराचं भांडण झालं दोघींचं. आणि हिने काय केलं, माझ्या मैत्रिणीने म्हणजे तिच्या बहिणीने, ती तिच्या बहिणीकडनंच बोलली आणि ती चुकीची असतानासुद्धा. आणि त्या दिवशी मला असं रिअलाईज झालं की आपण कुठे चुकलो. म्हणजे ती आपल्याला जीव लावत होती, आपणही लावत होतो. तिला मी म्हणजे माझ्या बहिणीप्रमाणे मानत होते. मला असं नव्हतं म्हणायचं की तिने माझ्या बाजूने बोलावं आणि स्वतःच्या सख्ख्या बहिणीशी भांडावं, हे माझं म्हणणं नव्हतं. पण मला एवढंच वाटत होतं की तिने माझीसुद्धा बाजू ऐकून घ्यावी, की नेमकं तुमच्या दोघीत झालं आहे काय, मोना तुझं आणि तिचं नेमकं झालं आहे काय, हे तिने मला एक शब्दाने सुद्धा विचारलं नाही. फक्त का, कारण ती तिची सख्खी बहीण आहे आणि मी तिच्यासाठी एवढं जीव तोडून ज्या सगळ्या गोष्टी केल्या, काही गोष्टी तर अशा आहेत त्या मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. पण बऱ्याचशा गोष्टी पर्सनल असो काही असो, मी खूप काही केलं होतं तिच्यासाठी. तिने पण माझ्यासाठी नसेल केलं इतकं, कारण मी तिला एकदम बहीण मानून बसले होते. मला असं वाटायचं की नाही बाबा, आहे कोणीतरी आपली बहीण, सख्खी बहीण नाही पण हीच तिच्या जागी, असं मी तिला मानायला लागले होते. आणि जेव्हा तिच्या बहिणीचा आणि माझा वाद झाला तेव्हा तिने डायरेक्टली तिच्या बहिणीच्याच बाजूने उभी राहिली, तिच्या बहिणीच्याच बाजूने बोलली. आणि त्या दिवशी मला एक गोष्ट आणखीन एक कळली की म्हणजे कितीही काही आपण कितीही केलं ना एखाद्यासाठी, तर त्याला जे सोयीचं वाटतं ना तो त्याच व्यक्तीच्या बाजूने बोलतो आणि त्याच साईडने बोलतो तो व्यक्ती, मग तो कोणीही असो. आणि तिने मला म्हणजे विचारलंसुद्धा नाही की नेमकं झालं आहे काय. तिने फक्त तिच्या बहिणीला विचारलं, तिच्या बहिणीने जे सांगितलं त्याच्यावरती तिने लगेच विश्वास ठेवला. तिने गरजेचं नाही समजलं मला विचारणं की खरंच माझी बहीण जे बोलते का तेवढंच खरं आहे का. आणि कुठलीही व्यक्ती असली ना, भांडण होऊ काय पण हो, ती त्या गोष्टीला फक्त समोरच्याला जबाबदार ठरवते, कधी स्वतःची चूक सांगत नाही. ती तिच्या गोष्टीमध्ये फक्त समोरच्याचीच चूक दाखवून देते आणि माझ्या बाबतीत पण तेच झालं.
माझ्या मैत्रिणीला तिच्या बहिणीने जे सांगितलं त्यात तिने फक्त माझे दोष सांगितले असतील, पण मला एवढंच वाटत होतं की ही माझी मैत्रीण आहे, हिने मला एकदा तरी विचारायला हवं होतं. पण तिने मला नाही विचारलं आणि प्लस हे भांडण इतकं वाढलं आमचं की शेवटी मला हॉस्टेल सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. तिथनं मला हॉस्टेल सोडावं लागलं, कारण मी स्वतः इतकी दुखावली गेले होते की मी म्हणजे समजतच नव्हतं मला त्यावेळी मी काय करू. आणि एवढा आपण एखाद्याला क्लोज घेतो, एवढा आपण त्याला जवळ करतो, त्याला एवढा जीव लावतो, त्याच्यासाठी जे नको ते करतो, जे आपल्याकडून पॉसिबल होईल त्या गोष्टी आपण करत राहतो, आणि तीच व्यक्ती जेव्हा आपल्या विरोधात उभी राहते ना, तेव्हा खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. मी असं नाही म्हणत की सख्या बहिणींमध्ये वाद व्हायला पाहिजे होते किंवा काय, पण मला त्या दिवशी ही गोष्ट रिअलाईज झाली की आपण कोणाला कितीही जीव लावला ना, कितीही अक्षरशः आपला जीव जरी काढून दिला ना, तरी पण त्या व्यक्तीला जे करायचं ना ती व्यक्ती करणार. तिला जर आपण एखाद्या जरी गोष्टीमध्ये चुकीचं वाटलो ना, तर ती आपण केलेल्या सगळ्या 99 गोष्टी विसरून जाणार आणि फक्त त्या एकच चुकीला लक्षात ठेवणार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून तिला जे सोयीचं वाटतं तेच ती करणार आणि आपली साथ सोडून जाणार. तिने माझी साथ नाही सोडली, पण तेव्हा मी असा विचार केला की नको, यांच्यामध्ये आता राहायलाच नको. आणि एवढा जो मी जीव लावलेला, एवढ्या ज्या गोष्टी मी तिच्यासाठी केल्या होत्या, त्यासाठी मलाच पश्चाताप झाला, मलाच खूप स्ट्रेस आला. आणि 12वीचं वर्ष होतं, परत अभ्यास पण सोबत होता मला करायचा. मग मी असा निर्णय घेतला की मी हॉस्टेल सोडून आपलं घरीच राहते, घरी कमीत कमी माझा अभ्यास तरी होईल. आणि त्यानंतर मला घरी गेल्यानंतर पण मला म्हणजे चैन पडत नव्हतं की ती अशी माझ्यासोबत का वागली असेल, का बरं तिने माझं म्हणणं ऐकून घेतलं नसेल. असं ती तिची सख्खी बहीण होती, ती तिच्या बाजूने बोलली, मी शेवटी मैत्रीण होते, तर तिने मला मैत्रिणीची जागा दाखवूनच दिली की बाबा तू बाहेरची आहेस आणि तू फक्त एक मैत्रीण आहेस म्हणून. तर असा माझा एक अनुभव होता आणि असे बरेचसे अनुभव मला आलेले आहेत. ते आता इथं सांगण्यासाठी तेवढा वेळ नाही आणि तेवढं मी शेअरसुद्धा करू शकत नाही. पण मला ह्या एक्सपिरियन्समधून, ह्या अनुभवातून मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जर कोणाला असं एकदम स्पेशल ट्रीटमेंट देत असाल, जर कोणाला एकदम स्पेशल मानत असाल किंवा एकदम जास्त व्हॅल्यू देत असाल प्रमाणाच्या बाहेर, स्वतःला सोडून, स्वतःला विसरून तुम्ही समोरच्याचा जास्त विचार करत असाल, तर ते करणं सोडून द्या. कारण तुम्ही जर एक जरी चुकीची गोष्ट त्या व्यक्तीच्या बाबतीत केली, तुमच्याकडनं एक जरी गोष्ट त्या व्यक्तीच्याबद्दल चुकली ना, ती व्यक्ती तुम्हाला दाखवून देईल तुमची जागा. लक्षात येतं आहे का? आणि हा एक्सपिरियन्स सांगताना मला आतल्या आत एकदम म्हणजे असं कसं तरी होतं आहे. म्हणजे मला शेअर पण नव्हता करू वाटत हा किस्सा, पण माझ्या बाबतीत जे घडलं ते इतरांच्या बाबतीत घडू नये असंच मला नेहमी वाटत असतं. मी ज्या गोष्टी चुकले, मी ज्या गोष्टीमधून पश्चाताप घेतला आहे, त्या गोष्टी तुमच्यासोबत होऊ नये, माझ्या ह्या सबस्क्रायबर, माझ्या ह्या मैत्रिणींसोबत होऊ नये, म्हणून मी माझ्या आयुष्यातले हे अनुभव शेअर करत असते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवू याबद्दल पण कमेंट करा. मी नक्कीच त्या विषयावरती, टॉपिकवरती व्हिडिओ बनवेन. आजच्यासाठी एवढंच. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.